माझ्या 2 वर्षाच्या मुलालाही हे माहिती आहे, की चॉकलेट नाही खायला पाहिजे, पण तो खातोच ना. असं उत्तर एका बुद्धिजीवी पेशंटने मला दिलं, जेव्हा मी त्यांना डाएट आणि लाईफस्टाईलबद्दल एक्सप्लेन करत होती. 32 वर्षाचे पेशंट ज्यांना गेले 5 ते 7 वर्षांपासून ॲसिडिटी आणि सिव्हिअर मायग्रेनचा त्रास आहे. इतका त्रास, की आठवड्यातनं 4 ते 5 वेळा त्यांना अँटासिड्स घ्यावे लागतात. आता त्या अँटासिडसुद्धा काम करत नाहीये. हिस्ट्री घेतल्यावर जरा पिक्चर क्लिअर झालं. जेवणाच्या वेळा अनियमित आहेत. रात्रीचं जेवण 10-11 वाजता होतं. संध्याकाळी 5-7 वाजता हमखास वडापाव, समोसा अशा गोष्टी खाल्ल्या जातात. रात्रीची झोप 1 ते 2 वाजता. मी त्यांना विचारलं, की "तुमची माझ्याकडून काय अपेक्षा आहे?" त्यावर ते म्हणले, की "डॉक्टर मला यातनं पूर्णतः बाहेर यायचं आहे आणि मला एक पण गोळी वगैरे आयुष्यभर असं काही घ्यायचं नाहीये." मी म्हटलं, "ठीक आहे." सो मेडिसिन्स त्यांना लिहून दिले आणि त्यानंतर त्यांना डाएट आणि लाईफस्टाईलचं महत्त्व एक्सप्लेन केलं. मी त्यांना म्हटलं, की "हे बघा, तुम्ही डाएट आणि लाईफस्टाईल फॉलो नाही केलं, तर तुम्ही फक्त डॉक्टर्स बदलत राहाल. काल ॲलोपॅथी झालं, आज आयुर्वेदा ट्राय करत आहात, उद्या कदाचित होमिओपॅथी असेल." त्यावरती ते हसून मला म्हणाले, "डॉक्टर, माझ्या 2 वर्षाच्या मुलाला सुद्धा माहिती आहे, की चॉकलेट नाही खायला पाहिजे, पण तो खातोच ना." मी त्यांना म्हटलं, "हो, पण 2 वर्षाच्या मुलाच्या विवेकामध्ये आणि आपल्या विवेकामध्ये फरक असतोच ना." क्रॉनिक डिसीजेस फक्त औषधांनी बरे होत नसतात. औषधं फक्त तुमच्या शरीराला मदत करत असतात. तुमच्या रोजच्या चॉईसेस जे आहेत, ते तुमचा आजार वाढवू शकतो किंवा तो आजार कमी करू शकतो. सो हे तुमच्याच हातात असतं. जर खरंच आजारातनं बाहेर पडायचं असेल, तर डॉक्टर बदलण्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. कारण मेडिसिन्स कॅन हेल्प यू इन युअर रिकव्हरी, बट ओन्ली युअर हॅबिट्स कॅन सस्टेन इट. आणि माहिती आहे काय? ते पेशंट परत फॉलोअपला आले नाही.